चला मॅच सुरू करा विनंती आहे, खूप वेळ झालाय. तर सामन्याला होईल सुरुवात. पहिला बॉल, लेट्स प्लेचा इशारा आणि पहिला चेंडू ऑन साइडला अगदी व्ही शेप मध्ये खेळलाय दत्ता पवारने. लॉंग ऑन मध्ये डीप मध्ये खेळाडू आहेत आणि पहिलाच चेंडू इथे आपण पाहतोय जणू काय आझादी चषकाला हा सलामी ठोकणार आहे. खणखणीत चौकार. थँक्यू. एक लखपती असणारी क्रिकेटची स्पर्धा आपण जी पाहतोय खऱ्या अर्थानं आझादी चषक आणि आझादी चषकाच्या माध्यमातून जर आपण पाहिले गेले तर नक्कीच आज शुभारंभ झालेला आहे. शुभारंभ काय जबरदस्त केलाय दत्ता पवारने. अगदी पहिल्याच बॉलवरती इथे चौकार खेचत जणू काही स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या दत्ताने. दत्ता पवार स्ट्राईक ऑन. ओ यावेळेस बैठक फटका तर फसलाय, परंतु इथे बघायचंय खेळाडू आहे ईश्वर उत्वाल आणि इथे मैदानामध्ये बघायचंय टिपतो एक माफ करा सनी दाभणे आहे, सुनील दाभणे आणि त्याने मात्र टिपला एक जबरदस्त कॅच. विकेटचा इथे होणार आहे पतन. दत्ता पवारला इथे डगआउटच्या दिशेने परतावा लागणार आहे. थँक्यू. दत्ता पवारच्या पहिल्याच बॉलवरती चौकार आल्यानंतर कुठेतरी वाटतं एक मोठी इनिंग आज दत्ताकडून आपल्याला पाहायला मिळेल, परंतु त्यानंतर बॅकअप हँड शनी टाकलेला बॉल आणि तिथे मात्र दत्ता फसला. नवीन बॅटर यावेळेस मैदानात दाखल होतील मंगेश वाघमारे. शनी बेनिशिवर आपण पाहिले तर सातत्याने लोणावळा असेल, कामशेत असेल किंवा मावळ तालुक्याचा जो पश्चिम परिसर आहे परिसरामध्ये फारसं रबर क्रिकेट खेळलं जात नाही. त्यावेळेस बॅकफुटला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. डीप कव्हर मध्ये खेळाडू आहे तैनात. एक सिंगल इथे येताना पाहायला मिळेल. एका धावेने संघाचं धावफलक थोडंसं आकार बदलतंय. स्कोरबोर्डवरती आपण इथे बघणार आहोत 5 धावा छत्रपती शिवबा वॉरियर्स कामशेत आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा या दोन तगड्या संघांमध्ये कडवी झुंज आपण जी पाहतोय. हो यावेळेस फुटवर्क पाहायला मिळाला नाहीये. सचिनचा पायची मुवमेंट जी होती ना मग पाहतोय की जागेवरती उभं राहून हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला सचिनने. पुन्हा गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. हा चेंडू पुन्हा एकदा पायावरती टाकण्याचा प्रयत्न जोरी देखील आहे. बघायचंय 40 आहे तिथे. वाह खूप चांगलं क्षेत्ररक्षण. मला वाटतं आज असं म्हणतात ना की 40 नावाने प्रसिद्ध असणारा हा एक लोकप्रिय देहरोड परिसरातील असणारा खेळाडू आहे. 40+ निहाय गटाचं क्रिकेट सतत खेळताना आपण त्याला बघितलंय. षटक क्रमांक संपलं जाईल ते पहिलं. एक षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये एक सक्सेसफुल षटक आपल्याला पाहायला मिळालं. शनी बेनिशिरूर यांचं पहिल्याच बॉलवरती चौकार जरूर आला, परंतु त्यानंतर शनीने दत्ता पवारला डगआउटच्या दिशेने पाठवून दिलं. तिथून पुढे जर आपण पाहिले गेलं तर अवघ्या 2 धावा त्याने खर्च करत एक चांगलं षटक आपल्याला दाखवलं शनी बेनिशिरूर याने. तिथे आपण बघतोय वीकलाईव्ह.च्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण अगदी जे सुरू आहे आणि आज अनेक खऱ्या अर्थानं देहरोडमध्ये देखील तारे सितारे या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजीसाठी गोलंदाज तेजस बोर्डे. विकेट
पहिलाच बॉल यावेळेस उडवलाय जरूर शॉर्ट विकेटच्या दिशेने 40 आहेत परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकलेले नाही. संघाचं धावफलक आपण एकंदरीत आपण पाहिले गेले तर आता पुन्हा एकदा एका धावेने पुढे जाईल आणि मला वाटतं 1 रन शॉट. आताची एकच धाव इथे मिळणार आहे. या एका धावेने संघाचं धावफलक देखील आता पुढे सरकते. स्कोरबोर्ड वरती आपण बघणार आहोत 7 धावा. मंगेश आणि सचिन ही जोडी मैदानाच्या मध्ये असताना गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आपण पाहिलं गेलं संपर्क कट करण्याचा प्रयत्न होता परंतु मैदानामध्ये आपण पाहिले गेलं तर निश्चितप्रमाणे बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क जो आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये आणि मला वाटतं 40 बॅनची थोडीशी कसरत जी सुरू आहे कदाचित पुढच्या मॅच साठी हा वॉर्मअप असेल त्यांचा. इन ऍक्शन पुन्हा एकदा ते आपल्याला पाहायला मिळतील. शॉर्ट मिड विकेटला चेंडू जोर आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न होता डीप. हो यावेळेस स्क्वेअर लेग मध्ये सुनील दाभणे होता थोडासा चुकी होताना जी आपल्याला पाहायला मिळाली. बॅकअप साठी खेळाडू आहेत त्याच्यात 3 धावा इथे ज्या मैदानाच्या येणार आहेत 3 धाव्याने संघाची धावसंख्या देखील आता पुढे सरकतीये. संघाचं धावफलक 10 धावा. ट्रेन रन लॉस ऑफ 1 विकेट. त्याचबरोबर आपण पाहिले गेले तर 11 चॅलेंजर्स देवरोडचे आपण पाहिले गेले तर फ्युचर स्टार चेतन होनप आता सगळ्यांचे लाडके पंडित हे देखील आपल्याला इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अक्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने आपण इथे बघणार आहोत. एक सिंगल येताना जे आपल्याला पाहायला मिळाली. एकेरी दुहेरी धावा इथे मैदानाच्या मध्ये येत आहेत. संघाचं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 11 धावा. षटक क्रमांक अगदी दुसरं प्रगती पथावरती असताना 5 षटकाची मॅच आहे. अमोलदादा काकडे हे देखील आपल्याला आज पुन्हा एकदा खेळताना पाहायला मिळतील घरच्या संघामध्ये. यावेळेस नक्कीच चेंडूवरती नजर नव्हती. एका हाताच्या साह्याने चेंडू खेळण्याचा इथे प्रयत्न जरूर केला सचिनने. शरीराचा वेग घेणारा चेंडू डीप पाडण्याच्या दिशेने आपण बघतोय. अगदी ईश्वर आहे चेंडू फील्ड करतोय. 1 धाव इथे आली. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाईल. धावफलकावरती 12 धावा. बोला तयार पुन्हा एकदा तेजस. यावेळेस फुल टॉस बॉल होता. फक्त दिशा दिली आहे. बघायचं क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये परंतु तो मात्र चेंडू थांबवू शकणार नाहीये. चेंडू चालला इथे सीमारेषेच्या बाहेर आर पार आणि हा चौकार. थँक्यू. स्कोरबोर्ड वरती आपण इथे मैदानाच्या मध्ये बघणार आहोत 16 धावा ज्या धावफलकावरती आहेत. 2 षटक इथे संपलेली आहेत. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्या आणि पुन्हा एकदा षडी मेन्यू सुरू. आता मात्र गोलंदाजीसाठी इथे मैदानाच्या मध्ये जो येतोय 5 षटकाची मॅच आहे. विशेष आपण पाहिलं तर मुख्य व्यासपीठावरती अनेक खऱ्या अर्थानं आपण पाहिलेलं तर या स्पर्धेला स्पॉन्सर म्हणून देखील आपल्याला जे पाहायला मिळत आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर cricklife.in आहे. त्याचबरोबर साठे स्पोर्ट्स आहे. देवांश स्पोर्ट्स, आयुष स्पोर्ट्स, A2S एंटरप्राइजेस असं खूप सारे खऱ्या अर्थानं प्रेम करणारी मंडळी या स्पर्धेवरती आपल्याला जे पाहायला मिळत आहे. बोला तयार पुढे आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज शनी स्ट्राईक वरती असेल सचिन. यावेळेस बॅकफुटला गेले. आता मात्र कट केल्या बॉलला डीप. वा ते मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण होतं परंतु थोडासा मात्र चेंडू हातामध्ये आला नाही. लास्ट मोमेंट आपण पाहतोय चेंडू हातातून मात्र निसटला. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा बघायचं यावेळेस आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. 18 धावा स्कोरबोर्ड वरती आपण इथे बघतोय. कुमारजी नायडू आपण पाहिलं तर आपल्यासोबत आज पुन्हा एकदा गुणलेखक म्हणून
जे जोडले जात आहेत. आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं गेलं तर डी इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून अनेक मोठमोठे खऱ्या अर्थानं स्पर्धा त्यांच्या माध्यमातून हायलाइट्स होताना आपण बघितलेले आहेत. ओ फुल टॉस बॉल, यावेळेस बघायचे प्रॉपर टायमिंग आहे का. उंच गेलेला चेंडू जरूर आहे परंतु डीप मध्ये आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये सोन्या दाभणे. आणि सोन्याने मात्र पुन्हा एकदा सोन्यासारखी कामगिरी केली आहे. एक सुंदर कॅच, विकेट होणार आहे पतन. यावेळेस आपण बघितलं मैदानाच्या मध्ये सचिन मैदानामध्ये बाद होताना जो आपल्याला पाहायला मिळाला. आणि मंगेश वाघमारे आता असेल आणि त्याला साथ देण्यासाठी आता बघायचं विशाल भरते. जो मैदानाच्या मध्ये दाखल ते होईल. मॅचच्या दिवशी तुम्हाला ते मात्र मी घेऊन जाईल. गोलंदाजीसाठी गोलंदाज बोला तयार शडी. ओ यावेळेस पहिलाच बॉल बॅकफुटला गेले, पाठीमागच्या पायावरती फोर्स करत जणू काही विशाल डगआउट मधून सेट होऊन आलाय आणि दाखवलाय मैदानामध्ये तगडा ताकदवान षटकार. खूप चांगला इथे आपण पाहतोय स्ट्रोक विशाल भरतेच्या बॅट मधून मात्र येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. अगदी पहिल्याच बॉल वरती एक आसमानी टोला विशाल भरते. ताकदीचा खूप चांगल्या प्रकारचा वापर करताना आपण या खेळाडूला सतत बघितलेलं आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, त्यावेळेस ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता. डीप कॉर्नरच्या दिशेने खेळाडू आहेत साद खान, चेंडूला फील्ड करतील. पहिल्याच बॉल मध्ये नक्कीच थोडेसे गाफील राहिले परंतु आता मात्र चुका होणार नाही याची दक्षता घेतली जाईल लोणावळा संघाकडून. 2 धाबा इथे येत आहेत आणि या 2 धाब्याने संघाचं स्कोरबोर्ड आता पुढे जाईल. धापलकावरती धाबा ज्या इथे असणार आहेत 25 धावा. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती असताना 5 षटकाची मॅच. ओ खोलवर टप्प्याचा बॉल. आता माफ करा, नक्कीच आपण पाहतोय धापलक 26 धाबा ज्या आहेत. पुण्याचा विशाल भरते, समोर मात्र असेल शनी. लोअर फुल टॉस होता. बॅटची इनसाइड एज प्रॉपर मिडल होऊ शकला नाहीये. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये सुनील दाभणे आहे, चेंडूला तिथे फील्ड करेल. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये घेतलेली या 2 धाबा एकेरी दुहेरी धावेल देखील आता मैदानामध्ये थोडंसं महत्व असणार आहे. कारण विशाल भरतेला देखील माहिती आहे की ज्या प्रकारे अगदी पहिलं ज्यावेळेस दत्ता पवार बाद झाल्यानंतर कुठंतरी धावसंख्येत आपल्याला उभी करायची आणि त्यासाठी चौकार षटकार नाही तर एकेरी दुहेरी धाबा देखील आपल्या टीमसाठी महत्वाचे आहेत. 3 षटकं संपलेली आहेत, 28 धाबा धापलकावरती आहेत आणि आतापर्यंत 2 फलंदाज हे डगआउटच्या आश्रयाला आहे. छत्रपती शोभा वॉरियर्स कामशेत यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिले गेले तर श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा या 2 संघांमध्ये असणारी मॅच. क्रिकलाईफ.ची ऑफिशियल्स आपण पाहिले गेले तर आणि या क्रिकलाईफ.चे मास्टर माइंड यांना मी म्हणतो अमितजी भुजबळ, त्याचबरोबर कॅमेरामॅन गणेश यांचं देखील कौतुक आहे. मॅचकडे जाऊयात पुन्हा एकदा. संतोष सातकर आता गोलंदाजीसाठी ते तयार असतील. बॉलिंग ट्रॅक वरती अगदी राऊंड द विकेट आले. समोर मात्र असतील मंगेश.
फलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा बघायचं संतोष सातकर यावेळेस इथे तयार असेल. पहिलाच बॉल इथे डॉट चेंडू आपल्याला जो पाहायला मिळाला अराउंड द विकेट. संतोष यावेळेस दूरवरून मात्र खेचलाय बॉलला. क्षेत्ररक्षक बघायचे फार दूरवरती असतील. चेंडू निघालाय डीप लॉंगॉनच्या दिशेने. एक ते मात्र आलाय मंगेशच्या बॅट मधून खणखणीत चौकार. थँक्यू. एक जबरदस्त स्ट्रोक आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळाला. मंगेश वाघमारेच्या पॅक मधून इथे आलेला व्ही शेप मधला चौकार. संतोष सातकर यांच्यावरती मात्र थोडंसं आक्रमण चढवण्याचा प्रयत्न नाही, कारण उर्वरित लास्ट 2 षटकं आहेत. त्यावेळेस टप्पा थोडासा मागे खेचला. टप्पा मागे ठेवत आपण पाहिले गेले तर मैदान निश्चितप्रमाणे क्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉल मध्ये कुठलंही टायमिंग नव्हतं. चेंडू डॉट इथे असेल. 32 धावा धापलकावरती ज्या आहेत. 2 फलंदाज इथे मैदानामध्ये बाद असताना यानंतरची देखील जी होणारी मॅच आहे तर दोन्ही टीम्स आपण टॉस साठी तयार राहायचे लगेच. भामोडी फायटर्स वर्सेस छत्रपती शंभूराजे क्रिकेट क्लब पवन मावळ यानंतरचा होणारा सामना आहे. तर दोन्ही टीम्स आपण टॉस साठी तयार आहात. स्कोरबोर्ड कडे जाऊयात. पुन्हा एकदा 32 धावा धापलकावरती आहे. षटक क्रमांक मैदानाच्या चौथं प्रगतीपथावरती असताना यावेळेस बॅकफुटला गेले. पंच केल्या बॉलला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. खेळाडू आहे डीप मध्ये आणि चेंडूला इथे फील्ड केलं जरूर जाईल. हरी जानेरी आहे चेंडूला फील्ड करतायत. 2 धावा इथे आल्या आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 34 वरती जाऊन पोहोचलाय. धावफलक हरी जानेरी देखील आपण पाहिलं तर एक लेजंड खेळाडूंमध्ये नाव या खेळाडूचं गणलं जातं, घेतलं जातं. बोला. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. लास्ट बॉल. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज संतोष राऊंड द विकेट. पुढे सरसावले पावलांचा वापर केलाय. मिड विकेटच्या दिशेने बघायचे खेळाडू आहे तेजस बोर्डे. चेंडूला मात्र यावेळेस फील्ड करतोय. धावबाची संधी विशाल भरते. यावेळेस मात्र आपला सुरक्षित घरट्यामध्ये पोहोचू शकलेला नाहीये. विकेटचं इथे होणार आहे पतन. विशाल भरते इथे होते बाद. पस्तीस धावा धापलकावरती आपण इथे मैदानाच्या मध्ये जे बघतोय 3 फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या मध्ये बाद झालेत आणि मंगेश वाघमारे आतापर्यंत आपण पाहिलं तर निश्चितप्रमाणे एका बाजूने चांगली इनिंग साकारताना आपण या खेळाडूला बघतोय. 35 रन लॉस ऑफ 3 विकेट. आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये बघायचंय. अतुल भालेराव मैदानामध्ये आपण पाहतोय दाखल झालेले आहेत. डावखुऱ्या शैलीचे खेळाडू आहेत. विशेष आपण पाहिले तर छत्रपती शिवबा वॉरियर्स कामशेत संघ ज्यावेळेस मात्र उभा होत होता ज्यावेळेस बांधणी या संघाची सुरू होती ना, अतुल भालेराव यांनी मात्र प्रचंड कष्ट घेताना आपण या खेळाडूला बघितलेले. मग त्यामध्ये जर आपण पाहिले गेलं तर या खेळाडूने सातत्यपूर्व खेळाडूंवरती विश्वास ठेवत अनेक स्पर्धा खेळण्यामध्ये पुढाकार घेण्यासाठी मात्र अतुल भालेराव यांचा नेहमी पुढाकार असायचा. आणि आज एक चांगला संघ म्हणून देखील या संघाकडे पाहिलं जातं. कारण ह्याच सूरज गाईक हे गोलंदाजीसाठी शेवटचं षटक घेऊन पहिलाच बॉल आणि यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बॉल. सूरज गायकेचा एक जबरदस्त तोफेचा गोळा.
थँक्यू डीजे. आणि आपण पुन्हा ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकतो सूरज गायके यांनी काय भन्नाट वेग पहिल्या चेंडूवरती दाखवला. आणि मला वाटतं सूरज गायके आजही सांगतोय, शेर कल भी था शेर आज भी हूं. ती दहशत तो दरारा आजही माझ्याकडे आहे. आणि सूरज गायकेने पहिला बॉल ज्या प्रकारचा हाताळला, याच गोलंदाजीसाठी खऱ्या अर्थानं सूरज गायकेला सतत या मावळ तालुक्याने बघितलेले आहे, पुणे जिल्ह्याने बघितलेले आहे. खुल्या गटाच्या स्पर्धा देखील सूरज गायकेने आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या. घरच्या संघामध्ये खेळत असताना एक वेगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती असते. नवीन बॅटर बघायचं मैत्रीला दाखल इथे होत आहेत. हो, क्रॉस बॅटरी खेळण्याचा प्रयत्न होता, पायांचा कुठल्याही प्रकारचा मुवमेंट जे आपल्याला बघायला मिळाले नाहीये. डॉट बॉल. संघाचं धावफलक इथे मात्र स्थिर असणार आहे. चला, यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. त्यावेळेस नक्कीच आपण पाहतोय खूप अपेक्षापेक्षा जास्त वेगाने चेंडू मात्र शरीराच्या दिशेने आला. एक सिंगल इथे घेतली जाईल आणि या एका धावीच्या मदतीने संघाचा धावफलक देखील आपण इथे मैदानामध्ये बघणार आहोत. पुढे जाऊन पोहोचेल स्कोरबोर्ड वरती 36 धावा धावफलकावरती आहेत. हो हो हो, यावेळेस मात्र ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या मध्ये आता असेल. आणि विशेष आपण पाहिजे रबर क्रिकेट ज्यावेळेस खेळलं जातं, तर रबर क्रिकेट खेळण्यासाठी अनेक खेळाडूंचा ज्यावेळेस अभिप्राय घेतला जातो, अनेक खेळाडूंचं ज्यावेळेस मत ऐकलं जातं, त्या खेळाडूचं मात्र नेहमी सांगणं असतं की तुमच्याकडे व्ही एरियाचं क्रिकेट जास्त असणं गरजेचं आहे. त्या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो ज्यांचं नुकतंच शुभागमन एसटीकडे होतंय, महाराष्ट्र पोलीस आणि PSMचे मार्गदर्शक सन्माननीय श्रीकांतजी गायकवाड सर याच्याकडे उपस्थित होत आहेत. श्रीकांत सर, आपलं मनपूर्वक आदरपूर्वक स्वागत आहे. विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. तर पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे. सूरज गायके यांचा वेगवान मारा मैदानाच्या मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. पाऊलांचा वापर यावेळेस करण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु यावेळेस पुन्हा एकदा वेग दाखवण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये कुठलंही टायमिंग नाहीये. डॉट बॉल इथे मैदानाच्या मध्ये असेल. संघाचं धावफलक स्लॉग षटक ज्या प्रकारे सूरज गायकेने आपल्या हातामध्ये घेतलंय ना, हा विश्वास सांगून जातो की टीमसाठी माझी गोलंदाजी देखील किती महत्वाची आहे. फटका फसलाय. ओ, दोन खेळाडू होते आणि इथे मैदानाच्या आतमध्ये काय तू मे मैदानामध्ये सुरू होताना बघायला मिळाली. हा कॅच तू घेणार की मी घेऊ, या दुविधा स्थितीमध्ये अडकले, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. विकेट आली आहे. धावफलकावरती धावा ज्या आहेत आता 39 धावा आणि आता मात्र बनवायच्या आहेत. श्रीराम 11 लोणावळा संघाला 40 धावेंचं टार्गेट आहे. 5 षटकांची मॅच आहे. चला, यानंतरची होणारी मॅच मामुंडी फायटर्स विरुद्ध छत्रपती शंभूराजे क्रिकेट क्लब पवन मावळ. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी या. आणि नक्कीच आपण पाहिले गेले तर हा योगायोग आहे, कारण सबस्टिट्यूट खेळाडू म्हणून 40 स्वतः टीम मध्ये होते. त्यानंतर जर आपण पाहिले गेलं तर आता टार्गेट देखील 40 आहे. तर चला, विनंती आहे की छत्रपती शंभूराजे क्रिकेट क्लब पवन मावळ विरुद्ध मामुर्डी फायटर्स, बोथ कॅप्टन आपण टॉस साठी चला. आपण वेळ वाचवण्याचा प्रयत्न निश्चितप्रमाणे करणार आहोत, कारण सकाळी जर आपण पाहिले तर जवळपास 10:50 ला पहिला बॉल पडलाय. आज उशिरा मॅचेस जरूर सुरू झालेल्या, त्याचा पहिला दिवस आहे. सामन्याचा टॉस करण्यासाठी आपण पाहिले गेले तर या
आपण इस ठिकाणी टॉस करणार आहोत. सामन्याचा टॉस करण्यासाठी हॅलो चला तर विनंती आहे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचं. या सामन्याचा टॉस करण्यासाठी या स्पर्धेचे असणारे आयोजक सन्माननीय साजिदभाई तांबोळे यांच्या शुभ हस्ते आपण सामन्याचा टॉस करणार आहोत. इथून पुढचे निदान पहिला जो राऊंड आहे किंवा पहिली फेरी जी आहे ती आपण 6-6 षटकाची खेळवणार आहे. कारण पहिल्या मॅचमध्ये हे संघ वेळेत उपस्थित न राहिल्यामुळे आयोजकांनी तो निर्णय घेतला 5 षटकाची मॅच खेळवली. परंतु बाकीचे संघ म्हणतात की यामध्ये आमचं नुकसान नको, त्यामुळे आयोजकांनी देखील त्यांची विनंतीला मान दिला आणि इथून पुढचे जे काही मात्र पहिल्या फेरीचे जे सामने होणार आहेत ते सगळे 6 षटकाचे होतील याची नोंद असावी. चला कॅप्टन टॉससाठी चला मामुडी फायटर्स. साजिदभाई तांबोळे यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करणार आहोत. आज आपण पाहिले गेले तर खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने गेले अगदी आपण पाहिले गेले तर 8 पर्व आझादी चषकाचे एक सक्सेसफुल होताना बघितलेले आहेत. विशेष आपण पाहिले गेले तर या स्पर्धेच्या संकल्पक जर आपण पाहिले संभाजी भाऊ थेऊरकर खऱ्या अर्थानं भारतीय सैन्य दलामध्ये मात्र कार्यरत असताना आजही मात्र ते देशप्रेम खऱ्या अर्थानं गेले 8 वर्ष क्रिकेटच्या माध्यमातून आपण बघतोय. आणि विषय आपण पाहिलं तर हे धोबी ग्राउंडचं मैदान म्हटलं की ज्या मैदानामधून ज्या काही लाईट्सच्या तारा गेलेल्या आहेत त्या तारेला कसाही बॉल लागून जर कॅच पकडला तर फलंदाज बाद असणार आहे. त्या तारेला लागून चेंडू जर सीमारेषच्या बाहेर गेला तर चौकार षटकारही असणार आहे. तर बघायचंय 40 धाब्यांचं इथे टार्गेट आहे आणि या 40 धाब्यांचं टार्गेट इथे पूर्ण करण्यासाठी आघाडीची जोडी इथे दाखल होईल. एका बाजूला असेल तेजस बोर्डे, दुसऱ्या बाजूला आहे पराग औरंगे अण्णा. तर षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती सुधीर गव्हारे. गोलंदाजीसाठी ते षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी दत्ता पवारला माहिती आहे की धावा इथे जरूर कमी आहेत, परंतु या धावसंख्येमध्ये आपण फाईट करू शकतो. हे क्रिकेटचा खेळ आहे. दुसरा डावाला सुरुवात, पहिला बॉल. पहिलाच बॉल इथे खोलवर टप्प्याचा चेंडूचा वापर जरूर इथे केलाय. अगदी चेंडू डीप लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक बघायचं डीप मध्ये खेळाडू आहेत. एक सिंगल इथे घेतली आहे. दुसरा धाबेचा मात्र प्रयत्न कुठल्याही प्रकारचा केला नाहीये. पराग औरंगे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तेजस. बॉल तयार. पुन्हा एकदा राऊंड द विकेट सुधीर. यावेळेस राऊंड द विकेट आले. अगदी दूरवरून बॉल यावेळेस खेचण्याचा प्रयत्न जरूर इथे केलाय आणि नक्कीच असं म्हणतात ना कुठलंही काम एका मदतीचा हात म्हणून जर केलं ना ते काम कुठलंही पूर्ण होतं. आणि आमच्या 40 भाईंचं सहकार्य देखील नेहमी अनेक स्पर्धेसाठी असतं. 40 भाई धन्यवाद. बॉलून तरी योजनेसाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार. राऊंड द विकेट यावेळेस सुधीर. यावेळेस पुन्हा एकदा थोडासा क्रीज मध्ये गेले. क्रीजचा वापर इथे केला. डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहे तैनात. चेंडू इथे फील्ड करेल तोपर्यंत घेतलेली एक सिंगल या एका धावेच्या मदतीने संघाचा धाफलक पुढे जाईल. धाफलकावरती धाबा ज्या आहेत त्या 2 धाबा. मानाचे करंट का आपण सतत या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पाहतो. विशेष आपण पाहिले गेले तर आझादी चषक म्हटलं की एक वेगळी क्रेज, एक वेगळं ओलय, एक वेगळी चर्चा पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट पटलावरती असू दे किंवा महाराष्ट्रभर असू द्या, या स्पर्धेची चर्चा नेहमी होताना आपण बघितलेली आहे. आणि टेनिस क्रिकेटले तारे सितारे, रथी महारथी या आझादी चषकाचे साक्षीदार देखील आहेत. पुन्हा एक सिंगल येताना पाहायला मिळाली. एका धावेने संघाचा धाफलक आता पुढे जाईल. स्कोरबोर्ड वरती आता बघायचंय 3 धावा च्या धाफलकावरती आहेत.
पराग औरंगे पुढे तर तयार असतील. स्ट्राइक ऑन. हो हो हो, पुन्हा एकदा दूरवरून बॉल. यावेळेस फिंगर रोल केले सुधीर गाभाणे यांनी आणि बॅट आणि बॉल मध्ये तो टायमिंग कुठलाही जुळू शकलेला नाहीये. डॉट बॉल. 3 धाब्यांवरती आतापर्यंत मी म्हणेल दोन्ही फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकण्यामध्ये सुधीर गाभाणे यावेळेस यशस्वी राहिलेत. ज्या प्रकारची गोलंदाजी इथे केली जाते, ज्या प्रकारचा आपण पाहतो यावेळेस दत्ता पवार खेळाडूंमध्ये आत्मविश्वास भरण्याचं इथे काम करतोय. हो, पुन्हा एकदा क्रीज मध्ये गेले, क्रीजचा वापर केला, शफल झाले आणि सुधीर गाभाणे देखील खूप चांगली मात्र त्यांनी इथे युक्तीचा वापर केला. आपले फिंगर रोल करताना आपण त्याला वारंवार बघितलंय. षटक क्रमांक संपला जाईल ते पहिलं एक चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. अवघ्या 3 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात सुधीर गाभाणे यांनी. एकही खेळाडू मात्र बाद होऊ शकलेला नाहीये. चला, वेळ वाचवायचा, कुठल्या प्रकारचा वेळ आपण अधिकचा घेऊ नका ही आपल्याला विनंती आहे. एक षटक संपलंय, 3 धावा धाफुलकावरती आहेत आणि आता जर आपण पाहिले तर समीकरणाकडे मात्र मी नक्कीच तुम्हाला इथे घेऊन जाईल. श्रीराम लोणावळा संघाला जिंकण्यासाठी 24 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि या 24 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 37 धावा हे मात्र समीकरण मैदानाच्या मध्ये असणार आहे. पावसाळी रबर बॉलचं क्रिकेट म्हटलं की नक्कीच आपण पाहतो रबर बॉल क्रिकेटसाठी सिमेंटची खेळपट्टी असते आणि हे क्रिकेट असं असतं की ते पावसाला जास्त महत्त्व दिलं जातं. त्यावेळेस आपण टेनिस क्रिकेट खेळतो, जर चुकून मेघराजा जर आला तर देवाला प्रार्थना केली जाते की आता मेघराजा नकोय आम्हाला. परंतु पावसाळी क्रिकेट म्हटलं की प्रत्येक जण एकच विचार करतो की मेघराजा आला पाहिजे. ओ, यावेळेस अखूट टप्प्याचा बॉल होता, पहिलाच बॉल उडवलाय तिथे डीप कॉर्नरच्या दिशेने. खेळाडू फार दूरवरती राहिलेत, चेंडू मात्र इथे निघालाय. एक टप्पा घेत हा षटकार आहे की चौकार आहे हे मात्र पाहिलं जाणार आहे. चौकार आहे. 4 धावा इथे मिळतील. जाऊया डीजेकडे. थँक्यू डीजे. कुठेतरी म्हटलं तर आपल्याला निश्चितप्रमाणे यावेळेस तेजसने ज्या प्रकारचा फोर्स केला, तेजसने ज्या प्रकारचे आपण पाहतो यावेळेस बॉटमहँडचा वापर केला. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुढे येतात 4th विकेट. ओहो, यावेळेस थोडासा अगदी धीम्या गतीने टाकलेला बॉल होता. ओहो हो हो, 2 खेळाडूंमध्ये मात्र इथे आता थोडीशी तू मैदानाच्या मध्ये होतीये. मैदानामध्ये जे काही छोटी लहान मुलं खेळतात विनंती आपण मैदानाच्या बाहेर खेळा. एकंदरीत आपण पाहिलं तर अगदी कर्नाटक बस स्थानकावरून बस कल्याणवरून जर आपण पाहिलं तर रमेश, रवी आणि महादेव हा सगळा जो काही मित्रपरिवार आहे तर मात्र अगदी या स्पर्धेचा ते लाईव्ह आनंद घेत आहेत. त्यांचंही मात्र स्वागत आहे. सांगितलं नाही की आझादी चषक म्हटलं की प्रत्येकाला भुरळ पाडणारी क्रिकेटची स्पर्धा आहे, प्रत्येकाला हवीशी वाटणारी क्रिकेटची स्पर्धा आहे. स्कोरबोर्ड कडे जाऊयात. 13 धावा धाफुलकावरती आहेत. हा चेंडू व्हाईट बॉल, तर माफ करा 11 धावा आणि हा व्हाईट 12. पुण्याचा बॉल तयार. यावेळेस पुण्यात शफल झाले. मिड विकेटच्या दिशेने खेळाडू आहेत तैनात, परंतु यावेळेस चेंडूला फील्ड अडवला जाईल. तिथे चेंडूची फेकी थोडीशी खराब होती आणि खेळाडू बॅकअप साठी नाहीये तिथे. रबर बॉलची खासियत जर आपण पाहिलं तर याचा बाउन्स, याचा वेग, किंवा जर आपण पाहिलं तर हा चेंडू नाही तर जास्तीत जास्त स्किट होण्यासाठी जास्तीत जास्त ओळखला जातो. चला प्रेक्षकांना विनंती आपण मैदानाच्या बाहेरून जायचं आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सन्माननीय दहीफुडे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साहेब, आपलं देखील मी आझादी चषकामध्ये मनपूर्वक आदरपूर्वक आपलं स्वागत करतो, विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती.
आपलं स्वागत आहे. आणि त्यांच्या समोर सन्माननीय दशरथजी वाघमारे या दोन्ही अतिथींचं या ठिकाणी आगमन होतंय. नो बॉलचा इशारा मात्र येथे दिलेला आहे. आणि आता मात्र बघायचं यावेळेस फ्री हिट ऑन बीमर बॉल. बीमर चेंडू इथे मैदानाच्या मध्ये होता. आणि आता मात्र यावेळेस काय चेंडू मात्र चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. इथे फ्री हिटचा उठवलाय पुरेपूर फायदा. हा षटकार दाखवलाय तेजस बोर्डेने. थँक्यू डीजे. अगदी फिंगर रोल करण्याचा प्रयत्न केला परंतु नियंत्रण नव्हतं या चेंडूमध्ये. या टप्प्यांची गरज आहे खऱ्या अर्थानं. या वेगाची गरज आहे. डॉट चेंडू इथे तुम्हाला टाकावे लागणार आहेत. विकेटच्या शोधामध्ये तुम्हाला जावं लागणार आहे. संघाचा धावफलक पुन्हा एकदा बघायचंय. धावफलक आता मात्र पुढे जाणार आहे. धावफलकावरती 22 धावा स्कोरबोर्ड वरती आहे. अजूनही 19 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 18 धावा ज्या बनवायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा होत्या. आणि कुठेतरी वाटलं की निश्चितप्रमाणे ज्या प्रकारे छत्रपती शिवबा वॉरियर्स कामशेत गोलंदाजीसाठी गोलंदाज इथे तयार असतील मैदानाच्या मध्ये. पुन्हा एकदा बघा ओव्हर द विकेट स्ट्राइक ऑन पराग औरंगे. ओहो यावेळेस पुन्हा एकदा पिक केलाय. वाह पराग औरंगेचा एक फेवरेट स्ट्रोक ट्रेडमार्क हा डीप स्क्वेअर लेग मध्ये ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय खऱ्या अर्थानं ज्येष्ठ नागरिक संघाचे काही प्रतिनिधी काही मान्यवर आपल्या सोबत आज जोडले गेलेले आहेत. आणि मान्यवरांचा मी या ठिकाणी या आझादी चषकाच्या वतीने यथोचित असा त्यांचा सन्मान करतोय. आणि त्यांचा सन्मान डी इव्हेंट मॅनेजमेंटचे आमचे असणारे सन्माननीय कुमारजी नायडू सर यांच्या शुभास्ते आम्ही साहेबांचा सन्मान करतोय. मी त्यांना विनंती करतो की आपण सन्मान करावा त्यांचा. तर मॅचकडे जाऊयात. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज इथे मात्र तयार असतील. मावशींना विनंती आहे मैदानाच्या बाहेरून जा. पुन्हा आता गोलंदाज यावेळेस तयार असतील. खुलवट टप्प्याचा बॉल यावेळेस मात्र अगदी डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू इथे खेळलाय. सिंगल इथे घेण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि मला वाटतं फलंदाजांच्या खांद्यावरचं ओझं आता मात्र कमी झालेलं आहे. संघाचा धावफलक आपण इथे बघूयात. पुन्हा एकदा 29 वरती जाऊन पोहोचलाय. पराग औरंगे स्ट्राइक वरती तयार आहे. हो 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 खूप वेग होता. अगदी बुंद्यात टाकलेला चेंडू. पाय धरून टाकलेली गोलंदाजी. सिंगल यावेळेस घेतली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न. हो हो आणि इथे दत्ता पवार यांच्याही हातामध्ये मात्र आता चेंडू येऊ शकलेला नाहीये. लोणावळ्याचं क्रिकेट जर आपण पाहिलं तर सातत्याने टेनिस क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. परंतु रबर क्रिकेट हा संघ फारसा स्पर्धा खेळत नाही. परंतु आझादी चषक म्हटलं की आवर्जून या संघाची नेहमीच नावनोंदणी अग्रेसर असते. फुल टॉस. तुम्ही असे चेंडू जर इथे पराग औरंगेला टाकले ना तर पराग औरंगे ते चेंडू अजगरासारखे गिळून टाकणार आहेत. एक जबरदस्त तडाखा दाखवलाय षटकार. थँक्यू डीजे. आणि ते पराग औरंगेचं प्रचंड मोठं आक्रमण. षटकार तर इथे खेळलेला आहे. धावफलकावरती 37 धावा 37 रन विदाउट लॉस. एकही विकेट नाहीये. जशी मॅच संपेल यानंतरची होणारी जी मॅच आहे मामुडी फायटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये पवन मावळ दोन्ही टीम्सना विनंती आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पुढे गोलंदाज तयार. स्विचिटचा फटका यावेळेस खेळायचा होता आणि फटका फसला. विकेट आली आहे. पराग औरंगेला डगआउटच्या दिशेने परतावं लागेल.
कॅमेरामॅन गणेश विनंती, आपण स्टेजवरचे मान्यवरांचा आपण काही सन्मान या ठिकाणी कव्हर करतोय. तर नक्कीच ज्येष्ठ नागरिक संघाचे काही प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत आणि त्या मान्यवरांचा मान सन्मान. आणि असं म्हणतात ना की भारतभूमी आहे ही महाराष्ट्राची भूमी आहे आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अतिथी देव भव, अतिथींना देव मानण्याची आमची परंपरा आहे आणि त्यासाठी नक्कीच आलेला प्रत्येक अतिथी आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याबद्दल दोन्ही अतिथींचं मनापासून पुन्हा एकदा मी धन्यवाद व्यक्त करतो. तर न्यू बॅटर इथे साद खान. साद खानसाठी हा चेंडू. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नव्हता. संघाची धावसंख्या यावेळेस आपण इथे बघतोय स्थिर असणारे 37 धावा. गोलंदाजीसाठी राऊंड विकेट सुधीर. टप्प्याचा बॉल क्रॉस बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. दुसरा धाब्याचा इथे प्रयत्न केलाय. जिंकण्यासाठी एका धावीची आता गरज आहे. सामना इथे बरोबरी सुटलाय. तर मॅचकडे एकंदरीत आपण पुन्हा एकदा बघणार आहोत आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो सन्माननीय राजू तरुण सिंग रत्तू उर्फ देहरोड मधले सगळ्या खेळाडूंचे बॉस म्हणून मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये राज्य करणारे राजूबाईंचं देखील याच्याने आगमन होतंय. बॉस आपलं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. मॅच इथे आपण बघतोय खऱ्या अर्थानं श्रीराम 11 लोणावळा संघाने मात्र सामना जिंकलाय. हार्डलक छत्रपती शिवबा वॉरियर्स कामशेट टीम, काय हरकत नाही, तुमचा खेळ खूप चांगला होता. चला यानंतरची होणारी मॅच छत्रपती शंभूराजे क्रिकेट क्लब पवन मावळा आणि त्यांच्या विरोधामध्ये मामुर्डी फायटर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपले खेळाडू घेऊन लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या. कुठल्या प्रकारचा वेळ अधिकचा वाया जाणार नाही, कारण दिवसभरामध्ये आपल्याला 8 संघ या मैदानावरती खेळणार आहेत आणि सर्व सामने आपण आजच पूर्ण करणार आहोत, याची आपण नोंद घ्यावी. चला विनंती आहे फिल्डिंग लावून घे टीम. तर आपण मॅन ऑफ द मॅच या किताबाकडे जाणार आहोत. तर आपण मॅन ऑफ द मॅच आपण हा किताब देणार आहोत. आणि इथे जर आपण पाहिले गेले तर एकंदरीत ज्या प्रकारे गोलंदाजांनी काम केलंय किंवा ज्या प्रकारची गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे त्या हिशोबाने आपण इथे मॅन ऑफ द मॅच शनी बेनीशिरूर. तर आपण शनी बेनीशिरूर यांना प्लेअर ऑफ द मॅच हा किताब याच्याकडे देणार आहोत आणि शनी बेनीशिरूर यांना प्लेअर ऑफ द मॅच किताब देण्यासाठी मी सन्माननीय या स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक राजू तरुण सिंग सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच हा किताब याच्याकडे देतोय. त्याचबरोबर द लेजंड स्टार विनोद पोल यांना विनंती करतो की आपणही मॅन ऑफ द मॅच किताब देण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. खऱ्या अर्थानं लोणावळा नगरीचे उद्योजक सन्माननीय राजुद्दीनभाई शेख यांच्या वतीने एक आकर्षक ब्रँडेड कॅप आणि त्याचबरोबर एक ब्रँडेड गॉगल हे देऊन मात्र आपण याच्याकडे खेळाडूंचा सन्मान देखील करतोय. चला फिल्डिंग लावून घ्या टीम.
पहिला झालेला सामना आणि त्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच शनी. 2 षटकात 18 धावा देत 2 गडी बाद केलेत. आझादी चषक 2025 टुर्नामेंटचा हा पहिला दिवस